मोबाईल चेक करा. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. रक्षाबंधनाची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. मात्र आजपासूनच लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम प्रत्येकी 3,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात 17 ऑगस्ट नंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46,000 कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 या वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबांचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.